नफा आणि तोटा यामधील टीईटीचा फेवरेट प्रश्न प्रकार म्हणजेच क्रमागत वाढ किंवा क्रमागत घट यावर आधारित टीईटी 2026 ला या प्रकारचा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. काय दिलेला आहे? एका वस्तूची किंमत आधी 20% वाढवली, इन्क्रीज केली आणि नंतर 20% कमी केली, तर एकूण किमतीत किती टक्के बदल झाला? बघा, समान टक्क्यांनी जर वाढ झाली असेल आणि त्याच समान टक्क्यांनी जर घट झाली असेल, तर तुमचं उत्तर 100% तोटा यायला पाहिजे. तर आता आपण फॉर्म्युला पाहूया. बघा, याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो सक्सेसिव्ह इन्क्रीज किंवा सक्सेसिव्ह डिक्रीज, क्रमागत वाढ किंवा घट. x अधिक y अधिक x गुणिले y छेद 100. जर वाढ होत असेल तर अधिक करायचं, घट होत असेल तर वजा करायचं. x ची किंमत आपण अधिक 20 ठेवूया, पहिल्यांदा वाढ झाली, त्यानंतर 20% कमी झालेला आहे, घट झालाय, म्हणून आपण वजा 20 ठेवूया आणि अधिक x ची किंमत आहे 20 आणि y ची किंमत आहे वजा 20 छेदातील 100. हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल होतील, बरोबर. 20 वजा 20 म्हणजे 0 अधिक 2 गुणिले वजा 2 म्हणजेच वजा 4. 0 वजा 4 काय असतं? वजा 4, बरोबर. तर 4% काय येईल? तोटा. वजा चिन्ह काय दाखवतं? तोटा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि टीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी VK क्लास जॉईन करा.